सोलापुरातील महापौर, नगरसेवक आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून मराठा समाजात मतभेद उफाळले असून या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाने तीव्र विरोध दर्शवला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भाजपमधील मराठा समाजाच्या नव्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे। मात्र या कार्यक्रमाला विरोध करत मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। आज शहरातील 4 पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माऊली पवार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत मराठा समाजावर अन्याय करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली। एवढं चांगलं केलं मराठा समाजाचं समन्वयक म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून मनोज दादाच्या म्हणजे नावाला सुद्धा धक्का लावण्याचं हे काम करत आहे। त्याला एवढीच विनंती करतो की मराठा समाजाचं नाव यापुढे वापरू नको। तुला काय तुझं दुकान चालवत आहे ती वैयक्तिक तुझ्या माऊली पवार नावावर चालव। मराठा समाजाचं नाव घेऊन जर चालवशील तर तुला सांगतो आता मनोज दादा जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे, कारण त्यांच्या नावाला आतापर्यंत लावलेला याने कलंक आहे। प्रत्येक गोष्टीला मनोज दादा जरांगे पाटील आले की काही ठराविक लोकांनाच बोलवायचं, मी त्यांच्या सोबत आहे असं सांगायचं, पण ती चालू देणार नाही। मनोज जरांगे पाटलाच्या नावाला कुठलाही डाग लागता कामा नये यासाठी माऊली पवार तू मनोज जरांगे पाटलाचा आणि मराठा समाजाचं यापुढे नाव वापरू नको एवढं तुला विनंती करतो। आता चालूला तर तुम्हाला विनंती करतोय, पण यापुढे तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी सांगितले की मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। आंदोलन केलं आज मराठा समाजासाठी काळा दिवस आहे। महाराजांच्या काळात सुद्धा आमच्यातलेच पितृ होते आणि आज सोलापूरच्या राजकारणात मराठा समाजातला माऊली पवारच पितृ निघाला आणि समाजाचा तो सुराही पिसाळ झाला। सोलापूरची महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो की मराठा समाजाचा महापौर करा। 32 वर्ष मराठा समाज तिथं संधी दिली नाही। पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, धनगर समाज सर्व समाजाला तिथं संधी दिली। यंदा सर्वसाधारणसाठी जागा आहे, तुम्ही तिथं मराठा महापौर करा। आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो। या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शहराचे रोहिणी तडवळकर यांनी आमची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गेल्या 45 दिवसापासून आम्ही सातत्याने तिथं आंदोलन करत आहे। काल माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाज नुकसान केलंय त्या गोरेच्या हातनं त्याने आज मराठा नगरसेवकांचा तिथं सत्कार ठेवलेला आहे। 2021 ला सुद्धा मराठा मोर्चा होता, त्या माऊली पवार ग्रामीणच्या भागातल्या लोकांना सांगत होता मोर्चाला जाऊ नका म्हणून। वसतिगृहाचा विषय होता, आम्ही मागणी करत होतो मराठा वसतिगृह बांधून कलेक्टरचं नियंत्रण ठेव, पण हा माऊली पवार स्वतः संस्थेला तिथं जागा मागत होता। गेल्या अनेक वर्षापासून माऊली पवार हा समाजाचं नुकसान करत आलेलं आहे आणि कालच्या ह्याच्यावर तर माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मनात एक राग निर्माण झाला आहे, त्या पालकमंत्र्याचं प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी ऍडजस्टमेंट होऊन पालकमंत्र्याच्या हातनं त्यांनी आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे। आज जे फडकुलेला ते सभा होणार आहे, ती सभा आम्ही मराठा समाज उधळून लावणार आहे। पालकमंत्र्याला काय झेंडे दाखवणार आहे, माऊली पवारला आम्ही काळ फासणार आहे। तमाम समाजाच्या वतीने मी माऊली पवार यांचा जाहीर निषेध करतो।